तर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजलं आणि महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर बलात्कार करणारा हा भोंदूबाबा सध्या तुरुंगात आहे। अशोक खरातचे राजकीय कनेक्शन देखील समोर आलं होतं। त्यामुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यांची चौकशी झाली। अशातच आता भोंदू खरातवर सिनेमा येत असल्याचं कळताच रुपाली चाकणकरांनी मोठं पाऊल उचललंय। पुरावे नसताना नाहक बदनामी केल्याचा आरोप करत रुपाली चाकणकरांनी थेट नोटिसा बजावल्यात। तसंच विनापरवानगी खरातच्या चित्रपटामध्ये पात्र साकारलं जात असल्यामुळे त्या विरोधात देखील कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। सगळ्या चौकशांना मी माझं कुटुंब सामोरं गेलो। ईडीच्या चौकशीला सामोरं गेलो, SITच्या चौकशीला गेलो, शिर्डी पोलीस स्टेशनला सामोरं गेलो। पहिल्यापासूनची आमची भूमिका ठाम होती। इतरांप्रमाणेच आमचा आध्यात्मिक भाव होता। यामध्ये कोणतंही दुष्कृत्य आम्ही केलेलं नाही। खराच्या कोणत्याही वाईट कृत्यामध्ये आम्ही सहभागी नाही। हे सगळं असताना सुद्धा ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबियांची बदनामी केली गेली ती अतिशय विकृत पद्धतीची होती आणि त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून निश्चितपणाने मला न्याय मिळेल आणि हा न्याय मी न्यायालयाकडे मागते। ज्या खालच्या पातळीला टीका केल्या होत्या, कोणताही पुरावा नसताना सातत्याने आरोप केले होते आणि या सगळ्यांमध्ये जवळजवळ 3-3.5 महिन्याचा कालावधी लोटलाय। अजूनही कुणाला कुठले पुरावे देता आले नाही। पण केवळ एक महिला म्हणून ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केली गेली, आरोप केले गेले, जो मानसिक त्रास दिला गेला तो अतिशय वेदनादायी होता आणि म्हणून मी दिल्ली हायकोर्टात सुद्धा यासाठी दावा दाखल केलेला आहे। आशा मिरगे या बाईच्या विरोधात नोटीस पाठवली होती। ही 4 एप्रिलची नोटीस आहे। या खरं तर अतिशय विकृत मानसिकतेची ही बाई, जिने या नोटिसा स्वीकारल्या नव्हत्या, पण या नोटिसा मेलवरती सुद्धा पाठवलेल्या आहेत। म्हणजे 4 एप्रिलपासून ह्या नोटिसा मेलवरती पण आहेत। 3 वेळा नोटीस पाठवली, 3 वेळा नोटीस घेतली नाही आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून ही फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली। ही फौजदारी फिर्याद दाखल केल्यानंतर माननीय न्यायालयाने आशा मिरगेला समन्स काढून आज कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी सांगितलं होतं।